हाय. मी मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहते. रोज सकाळी ऑफिसला जाते, मग घरी येते, घरचं पाहते, मुलाबाळांचं पाहते, पुन्हा सकाळी ऑफिसला जायचं. या सगळ्या व्यापामुळे पर्सनल गोष्टींसाठी फार कमी वेळ मिळतो. तर मी एक कुटुंब सांभाळत असताना एवढी ऑक्युपाय आहे, तर अशी काही मंडळी जे हे राज्य सांभाळतात, हा देश सांभाळतात, त्यांच्याकडे एवढा मोकळा वेळ कसा काय असतो मला कळत नाही. म्हणजे ना, कधीही टी व्ही ऑन केला, आपण जरा न्यूज पाहूया, तर एक प्रतिनिधी विचारत असतो एखाद्या नेत्याला की ह्यांनी असं सांगितलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा याने असं म्हटलं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे. आणि त्यांनाही काहीतरी अपशब्द हे बोलायचंच असतात. मी माझ्या मुलांना नेहमी सांगत असते की जगात काय चाललं हे आपल्याला कळावं, यासाठी बातम्या पाहिल्या पाहिजेत. पण जेव्हा हे असे अपशब्द मोठी मंडळी जेव्हा बोलत असतात, त्यावेळेस मला असं वाटतं की ती नाही पाहत हेच खूप बरं आहे. मला ना प्रश्न पडतो, या मंडळींना कधी असा प्रश्न नाही का पडत की अशी लहान मुलं त्यांचे हे वक्तव्य ऐकून काय शिकवण घेत असतील. समजा उद्या त्यांना IAS व्हायचं असेल किंवा काहीही, हो मला नेता व्हायचं आहे, मला ह्या समाजासाठी काहीतरी करायचं, मला बदल घडून आणायचं आहे, तेव्हा त्यांचं जर असं मोठं स्वप्न असेल तर ते त्यांच्याकडनं हेच शिकणार आहेत का? म्हणजे हे जसं असतं ना की आपण रस्त्याने चाललोय आणि सिग्नल रेड झालं, पण मला कोण बघते, रस्ता मोकळा आहे, मी जातो. पण बाजूच्या खिडकीतला एक छोटा मुलगा बघतोय की ह्याने तर सिग्नल जम केलाय. तर हे असंच असतं आणि त्यासाठी आपल्याला शिस्तीने वागावंच लागतं. तुम्ही कुठेही असा, प्रत्येकाच्या अरेला आपण कारेने उत्तर का द्यायला हवंय? चांगल्या कामाची फळंही मिळतात आणि केलेलं काम हे दिसतं, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कुणीही कितीही नावं ठेवली तरी चांगलं हे उगवतंच. तर हा माझा एक छोटासा मेसेज आहे आजकालच्या नेते मंडळींना की प्लीज तुम्ही जेव्हा पण काही बोलाल मीडियासमोर, तर प्लीज असं एक विचार करा की घरामध्ये माझं नातवंड हे माझं पाहत असेल किंवा इतर घरातली 4 लहान मुलं माझं बातम्यांमध्ये माझं हे वक्तव्य ऐकत असतील, तर त्यांच्यावरती काय परिणाम होत आहेत. थोडं जबाबदार म्हणून आपण वागूया या क्षेत्रातही. धन्यवाद.